नमस्कार, story.com व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. सध्या महापालिका निवडणुकांचा बिगुल वाजला असून मुंबई महापालिकेची निवडणूक सुद्धा होणार आहे. तर आज आपण आलो आहोत एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या मुलाखती उमेदवारांच्या मुलाखती पार पडत आहेत. तिथं आपण आलो आहोत वांद्र्याच्या रंगशारदा हॉटेलमध्ये आपण आहोत आणि इथे काही उमेदवार आहेत, इच्छुक उमेदवार आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधूया. सर काय नमस्कार. नमस्कार मॅडम. नमस्कार. काय कशासाठी आलात? आज इथे इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती आहेत. त्याच्यामुळे आम्ही सगळे इच्छुक उमेदवार आज इथे रंगशारदाला उपस्थित आहोत. तुम्ही कुठून इच्छुक आहात? मी विलेपार्ले मतदारसंघातून इच्छुक आहे. विलेपार्ले. किती वर्ष झालं शिवसेना पक्षामध्ये काम? मी शिवसेनेमध्ये गेली 18 वर्ष कार्यरत आहे. आणि बोला ना. नाही, शिवसेनेमध्ये मी गेली 18 वर्ष कार्यरत आहे. त्याच्यामुळे यावेळेला मी इच्छुक म्हणून अर्ज दिलेला आहे. आता पक्ष जो विचार करेल तो आम्ही नक्की किल्ला लढवायला तयार आहोत. त्याच्या अगोदर लढवलात कधी निवडणूक? नाही, माझी पहिल्यांदाच वेळ आहे ही. पण आम्ही एका जिल्ह्याचं नेतृत्व केलेलं आहे. आता विलेपार्ले विभाग प्रमुख म्हणून मी कार्यरत आहे. आता मॅडम, पक्षानं तिकीट नाही दिलं की पक्ष बदलतात लोक. हल्लीच्या गेले 10-12 वर्ष आता हेच होते राजकारणामध्ये. तुम्हाला जर नाही दिलं तर तुम्ही काय करणार पक्षाशी? नाही, आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, सगळ्या लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ आमचे एकनाथजी शिंदे साहेब यांच्या विचारांवर आणि नेतृत्वावर विश्वास ठेवून आम्ही शिंदे साहेबांकडे पक्षप्रवेश केलेला आहे. आणि गेली 3.5 वर्ष नाही, याच्या आधी सुद्धा आम्ही साहेबांबरोबर काम केलेलं आहे. त्याच्यामुळे नक्कीच तिकीट नाही मिळालं तरी सुद्धा शिंदे साहेबांचा जो आदेश असेल तो आम्ही नक्की नेटाने पाळू आणि जो उमेदवार असेल त्याच्या मागे आम्ही खंबीरपणे उभे राहू. या ठिकाणी आणखीन काही महिला उमेदवार आहेत, इच्छुक आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया. मॅडम काय सांगाल, कुठून इच्छुक आहात तुम्ही? मी 83 वॉर्ड म्हणून विलेपार्ले मधून. मी तिथले स्थानिक. तुम्ही पण 83? हो, म्हणजे तुम्ही दोघी पण तुम्ही एकाच वॉर्डामधून इच्छुक आहात आणि दोघी मिळून हे बघा, आता या दोघी पण एकाच वॉर्डातून इच्छुक आहेत आणि दोघे जण एकत्रित मुलाखतीला आलेले आहेत. आता कुणाला द्यावं पक्षाने तिकीट? पक्षाने ठरवायचं, ते पक्ष ठरवणार. तो जे पक्ष उमेदवार देणार की तुम्हाला द्यावं? कोणालाही दिलं तरी आम्ही जो उमेदवार आहे त्याच्या मागे आम्ही खंबीरपणे उभे राहून यांना आमचं शिवसेनेचाच आमचा महानगरपालिकेवर झेंडा काढणार आहे. यांना तिकीट दिलं तर तरी सुद्धा कोणालाही देव, पक्ष जो आदेश देणार तो आम्ही पाळणार. बघा, महाराष्ट्रातल्या अनेक उमेदवारांनी ही एक गोष्ट बघावी, ही आत्ताचा बाईट बघावा की उमेदवारांना उमेदवारी नाही मिळाला लोक पक्ष बदलतात, एकमेकाच्या उभे टाकतात. पण या दोघींना कुणालाही तिकीट मिळालं तरी आम्ही त्यांचं काम करू असं त्यांचं म्हणणं आहे. तुम्ही कुठून इच्छुक आहात? प्रभाग क्रमांक 84 विलेपार्ले. 84. किती वर्ष झालं शिवसेनेमध्ये आहात? शिवसेनेमध्ये मला सध्या 2.5 वर्ष झाले आणि मी स्थानिक शाखा प्रमुख आहे. तिकीट नाही मिळालं तर पक्षाचा निर्णय. आता सध्या दोन भाऊ महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये दोन भाऊ एकत्र येत आहेत, त्यांची पण युती एकत्र लढवतात. काय वाटेल तुम्हाला? काय वाटतं, जड जाईल निवडणूक? नाही, काहीच नाही. आमच्या शिंदे साहेबांचं काम बोलते. ताई, तुम्ही कुठून आलात? विलेपार्ले 83 मधून. हे सगळं 83 मधून आलं. काय म्हणतात, किती वर्ष झालं शिवसेनेमध्ये आहात? 2-2.5 वर्ष पासून आहोत. आणि त्याच्या अगोदर कुठल्या पक्षात होता? नाही, 2.5 वर्षामध्ये. ओके. तुम्ही कुठून आला? 83 मधून. मी 85 मधून आली आहे. माझा वॉर्ड पूर्ण भाजपचा आहे, पण तरी पण आम्ही युती पक्षामध्ये आहे. आम्हाला तिकीट मिळाली तरी जोमाने करू आणि जो आमचा उमेदवार असतो त्याला आम्ही निवडू. ठीक आहे. हे फार दुर्मिळ ऐकायला मिळतं की जो उमेदवार देईल त्याला आम्ही निवडून आणू. पण आताच्या राजकारणामध्ये एखाद्याला उमेदवारी दिली तर पक्ष बदलणारच असं सध्या महाराष्ट्रभर घडत आहे. पण या ठिकाणी एकाच वॉर्डामधून अनेक जण इच्छुक आहेत. पक्ष देईल त्यांना आम्ही निवडून आणू असं या लोकांचं म्हणणं आहे. आणखीन आपण लोकांना विचारणार. सर, कुठून आलात तुम्ही? विलेपार्लेचे समन्वयक आहे मी. ओके. विधानसभेचा. आता यांचा समन्वय चांगला साधलाय, एकाच वॉर्डातून आहे. तुम्ही पाहिलं ना, मग ही आपली शिवसेनेची संघटन शक्ती आहे. कोणालाही द्या पण आपल्या पक्षाचा उमेदवार निवडून आला पाहिजे, हे आमचं धोरण आहे. ठीक आहे. सर, तुम्ही कुठून आलात? चारकोप विधानसभा वार्ड क्रमांक 20. इच्छुक आहात? हा, इच्छुक आहे. आणि नाही मिळालं तर पक्ष बदलणार का? तरी पक्षाचा आदेश पाळून जो पक्ष आदेश देईल तसं काम करणार. आता दोन भाऊ एकत्र येतात महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये एकत्र निवडणूक लढवतात. कुणी एकत्र आलं तरी ही बाळासाहेब ठाकरे, हिंदू सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आणि आनंद दिघे साहेब, धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या विचाराने चाललेली शिवसेना आणि उपमुख्यमंत्री लाडक्या बहिणींचे आमचे मुख्यमंत्री
एकनाथ शिंदे साहेब हे आमचे पक्षाचे मुख्य नेते आहेत. त्यांच्या विचारधारेवरती सर्व शिवसैनिक जोमाने काम करतायत आणि जरी एकटे लढण्याची वेळ आली तरी शिवसेनेचाच महापौर आम्ही बनवू थोडे ठाम निश्चय करून आम्ही इथे आलो. या होत्या इच्छुकांच्या प्रतिक्रिया. कॅमेरामॅन दीपक साळुंकेसह मी प्रकाश पाटील, story.com, मुंबई.